तुटती भावाची बंधने इने साध ती साधने इने साध ती साधने इने साध ती साधने इने साध ती साधने चला विठ्ठल विठ्ठल मोठे बाबा की जय, नथू सिंह बाबा की जय, कृष्णाजी माऊली की जय, दामोदर बाबा की जय, जनार्दन स्वामी महाराज की जय, बोलो रे बाई सब संत की जय, मारू मामाच्या नावाने विठाला 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 हरी हरी प्राप्तीशु पाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कुंडली गवळदार देव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, मोठे बाबा की, नथुसिंग बाबा की, कृष्णाजी माऊली की, दामोदर बाबा की, बाडू मामाच्या नावाने बोल रे हरी हरी हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय, तिने साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, तिने साधती साधने तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, तिने साधती साधने तुटती भवाची बंधने, मायोग पिठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातून मुनिंद्रे, समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जय श्री राधे. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. कथेचा विस्तार दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका. हरी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दड तुमचा ओरडातलो पावन झालो चराचरी. ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय स्मस्वध्यात्म रूपा देव तुझी गणेश सकलवरती मध्ये वृक्ष म्हणेल तुदा स्वतः हरी तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादी हेतुवेता पत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटी शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत बिराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमार.
कि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंदग्राम के श्याम, इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम। नारे घनश्याम। तिथं जागा सोडून दे जरा, साधू बाबा येत आहेत तिथं बसायला, जागा सोडा. आणि आता बोलू नका, ए बोलू नको दादा. हे आना रे घनश्याम, आना सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम, हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन वो में। प्रभु आप भी आना संग राधा जी को लाए, प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना, प्रभु आप भी आना संग गोपियों को लाए, प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना। लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। हे राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए, सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच्ची में तकदीर बदल जाए. इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि कान्हा देशाची खरी श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी. आणि आता उत्सव येतोय, आपल्याकडे कानबाई बसेल, दुसऱ्या सोमवारी कानबाई बसते आपल्याकडे. आणि कानबाई मायचं सुद्धा काही काही लोकांनी पाहुणीन म्हणून आणायची, तर पाहुणीन येऊन गेलेली आहे. जर देवी आली असेल, आणि अशी पण कान्हा देशाची श्रीमंती देवीच आहे. जर पंढरीश पांडुरंग परमात्मा कीर्तनात हाजरी लावत असेल तर माझ्या वणीगडाची देवी येत नसेल का? कानबाई माता येत नसेल का? देवी आलेली आहे. अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात आणि अभंगाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. वाई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या. कानबाई खेळत आली या कानबाईला कुचाल खेळू द्या. खेळत आली या कानबाई कुस्ताडी खेळू द्या. आई खेळत आली या आणि कानबाई कुस्ताडी खेळूया. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. बाई बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. ओ देवी खेळत आली यान आईला कुचाल खेळू द्या. माय खेळत आली यान आईला कुचाल खेळू द्या. ओ देवी खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या. हरी हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाकडे
म्हणण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली वेरगाव नगरी. आणि या नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर वर्ष सालाबादाप्रमाणे दरवर्षी या सणाला बाडूमामांचा उत्सव साजरा होतो. आणि त्या उत्सवानिमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमचे मृदंगाचार्य बाबा गोड आहेत. आमच्या इकडे भैया बाबा गायनाचार्य आहेत. अर्थात ड्युटी चेंज आहे आज त्यांची. आमचे सगळे महाराज मंडळी आहे. इकडे आमचे बाबा आहेत, विनेकरी बाबा आहेत, आमचे पेटी मास्तर दादा आहेत, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. अजून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे बैसानाचे भाऊसाहेब भाऊ आलेले आहेत. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे दादासाहेब म्हणजे आमचे नका ना रे, नका किडा पाडणार रे, नका रे बोनीन पायरे, नका दांगडो घालणार रे. कीर्तनासाठी अजून बरेच बाहेरगावाहून मंडळी आलेले आहेत. आमचे दादासाहेब आलेले आहेत. अजून माझ्यावर प्रेम करणारे आमचे दादासाहेब, कुठेही कार्यक्रम असला, हे तर जवळ पडलं त्यांना, ते 100, 150 किलोमीटर अंतरावर माझ्या कीर्तनाला येतात. आहेत बा आपल्यावर प्रेम करणारी पण लोक आहेत. अजून आमची इंदव्याचे प्रशांत दादासाहेब, आमच्या प्रशांत दादांचा पण साऊंड एक नंबर आहे बरं, एक नंबर साऊंड आहे. तरी दादांना माहिती होतं साऊंड दुसरं आहे म्हणे, तरी येसू म्हणे महाराज टेन्शन लिहू नका म्हणे. जेव्हा लोकांचे फोन येतात ना जिवाड्याचे, तेव्हा आपले वाटासार किडा पाडणार ते प्रेम करणारा जास्त आहेत रा आपल्यावर. अजून खास करून ज्यांची उपस्थिती लाभली आमची बाबाजी. खरं तर साधू महात्म्यांना साधूंचाच आज उत्सव आहे आणि त्यामध्ये साधूंची हजेरी लागणं हे आपलं परम भाग्य समजावं लागेल. आणि विरक्त साधू आहेत असं नाही, बाकीना साधू राहतच बा, बाकीना नजरमा साधू म्हणजे काय, ज्याशी लग्न करत नाही त्या साधू. हे विरक्त साधू आहेत, यांचा संसाराशी काहीच संबंध नाही. बाकी नसले भेटतीत नाही म्हणून राही जातं, त्यासले काय साधू म्हणा. हे विरक्त साधू आणि यांची हजेरी म्हणजे आपल्यासाठी विशेष आहे. हो, अंतकरण शुद्ध आहे. कार भाऊ पहिला मग चिट्ट्या मारायला लागे. आज ना दांगडूच शे बोलली ना तवस ना दांगडू आहे आज. थोडी शांतता ले. कीर्तन याल कीर्तन म्हणतच रे ओ काका. आवाज येरा ना का शेवटपर्यंत. आवाज नाही येते दादा, आवाज दे, आवाज दे. साऊंडवाले दादा आवाज द्या. इरा ना का आता, इरा ना का बस का. तिकडे येतोय ना आवाज, येतोय ना आता. अजून बी नाही. आता फक्त तोंड मागायला राहिले त्याले. कितला अंतर ठेवशात त्यांना मग. विठ्ठल 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 बोलू नका रे ओ दादा, बोलू नका रे. अरे याल कीर्तन म्हणतस रे ओ म्हणा माय बापासून. कीर्तन मानी चालत रे असं. कीर्तन मा नाही बोलो भाऊ. एखाद वेळेस वय घे म्हणा जर चुकीत आहे ठीक शे. मला कीर्तन करायला पला यायला शे तुम्ही. इथलं बोला ना मी 40-50 हजार रुपयाला फुकट दमी राहणार तुम्ही. असं व्यर्थ बडबड करू नये माणूसने. एक एक शब्द मुद्दा नाराज पानट सुरूत ना जाय राहते दका मग चार्जिंग सराय टाकतस. विठ्ठल विठ्ठल मला इथल्या तरुण भावांनी कॉल केला. मला म्हटले महाराज तुम्हाला आमच्याकडे यावं लागणार आहे. कार्यक्रम करायचाच आहे आणि आमचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे आणि खास करून सगळे तरुण कार्यक्रम करतोय. पण कुठंतरी असं वाटलं की जर तरुण जुळत असतील तर का नाही गेलं पाहिजे. आणि विशेष करून ज्या महात्म्याचा आपण उत्सव साजरा करतात ते म्हणजे बाडूमामा.
ज्या महात्म्यांचा आपण उत्सव साजरा करण्यासाठी कीर्तनाला जातोय ते पण काय साधारण व्यक्ती नाही आहेत. बाडू मामा म्हणजे ज्यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला, त्यांच्या माईचं नाव सुंदरा आणि बापाचं नाव मायाप्पा. त्यांच्या पोटी आलेले हिरे म्हणजे आपले बाडू मामा. आणि बाडू मामांचा जन्म कर्नाटकमध्ये झालेला. बाडू मामा पहिल्यापासून भगवंताची निश्चिम भक्त होते. आणि तुम्हाला सांगू का, बाडू मामा कोणी दुसरं तिसरं कोणी व्यक्ती नाही, कोणी साधारण जीव नाही, तर बाडू मामा स्वतः शंकर भगवंताचा अवतार आहे. पटवून देईल तुम्हाला. शंकर भगवंतानं विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं होतं. विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं समुद्र मंथनाच्या वेळेस. ऐकणारे श्रोते असतील तर समजेल. समुद्र मंथनाच्या वेळेस विष्णू भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं. एवढा सुंदर दिसत होता. महादेवानं बघितलं. विष्णू भगवंताला बघितल्याच्या नंतर सांगितलं, म्हणले देवा तुम्ही लय सुंदर दिसायलात, मला तुमच्यासोबत लग्न करावं वाटतंय. महादेव म्हणत होते विष्णू भगवंताला, पण स्त्री रूपात होते. मोहिनीचं रूप धारण केलेलं. म्हणले देवा तुम्ही लय सुंदर दिसायलात, तुमच्यासोबत लग्न करायचंय. देवानं सांगितलं माझ्यासोबत लग्न करायचं. म्हणले हो मी कोण आहे देवा? महादेवा ओळखलं का? विष्णू भगवंतानं विचारलं महादेवाला, मला ओळखलं का तुम्ही? माझ्यासोबत लग्न करायचं म्हणताय. महादेवानं सांगितलं कोण आहे मला सगळं माहिती, पण तू या रूपात मला लय सुंदर दिसायला, मला तुझ्यासोबत लग्न करावं वाटतंय देवा. जर लग्न करावं वाटत असेल तर ह्या जन्मामध्ये मी इथं 14 रत्नांचं समुद्र मंथनासाठी इथं आलोय. आणि जर तुम्हाला लग्नच करायचं असेल माझ्यासोबत, तर त्याच्यासाठी मी जेव्हा तुम्ही खंडेराया बनशाल ना, तेव्हा मी तुमची बानू बनेल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल. दादा फोन ठी द्या हो आप्पा, चिल काय द्या होते असले आता ह्या फोन असण्याची सत्यानाश कर मला. मोबाईल म्हणजे बिन मायबापनं लेकरू आहे, कोय बिरडी पडत आहे. याने इथला सत्यानाश करेल जे माले पॉईंट सापड नका मी तथा बुज जा साबंग राहायचं तसा. कारण त्या मोबाईलवर बोलणारच ना बी दोष नाही, कारण फोन करणार असले बी सुधारायला पाहिजे. कितला वाजायला फोन करू, बाकी ना बानर सुरूत ना मला 2:30 वाजायला बी करता नाही महाराज. परून दिशी तारीख खाली तू पडय हो आप्पा. 2:30 वाजाली राहत ना, असा गणच बुलगेल वावरे राहतात, त्याच मसारा सापडत नाही. इथला बेकार राहत अशा मोबाईल. एक भाऊ ना घर बॅगटी माल म्हणे महाराज. म्हणतं काय भाऊ? बायको बोलती डोकं उठाळ शिव बोलती कटकट करस म्हणे. म्हणतं मग कटकट करस ते काय तू ना घर माय का? घर परत दांगडोय रे भाऊ तू. तेवढं बरं आहे आठी येल पाऊस नाही बायाने लढाया करतेस. आठेनं सांगसच नाही मी जडे कीर्तनले जास्त आठेनं. म्हणता घर परत दांगडू शे भाऊ. नाही म्हणे महाराज मन घर माय ना बाई जराशी येडीशे म्हणे, पाहुणा देखत नाही पै देखत नाही, कोणा बी समोर दांगडू घाल देस म्हणे. हा त्याने इथलं सांगे ठेव बाई येडीशे. नेमकं जेवणले बसून ती बहिणी ताट ठेवा 2 घास त्याने खातात म्हणे, सुरुवातच करी. तिथला मग तो भाऊ ताटवर ते उठीन पयाला लागणार. डायरेक्ट जिना वाटे 10 बार निघ्या. मला असं वाटणं अहो सांगे मन बाई जराशी आप मॅडे भू याल राहू दिन मला स्कूटी काढी म्हणतं. मी बी त्यान मागे पयत घेऊ 10 बावर. तो म्हणे काय हो बाबा तुम्ही? म्हणतं तुम्ही म्हणे खाले रेंज नाही त्या माटे बोलालून तो हो आप पाय खालेच सांग देता रे. मी कसा जीवलेन पैतो. बऱ्याच ठिकाणी फसाड तशा मोबाईल, कुठेच शांतता लागू देतात नाही या. हा नुसतं मोबाईल सांगा ना तरी 2 तास कीर्तन करीत असो मी, पण मला अभंग बी सोडण्याचे. खंडेरायाचं रूप जेव्हा तुम्ही धारण करसाल ना, तेव्हा मी तुमची बानाई बनवून तुमची इच्छा पूर्ण करणार. विष्णू भगवंताने सांगितलं होतं. आता विष्णू भगवंतानं सांगितल्याच्या नंतर दिलेल्या शब्दाला जागायचंय. आणि माझे शंकर भगवंत खंडेराया बनून आले. आणि खंडेराया बनून आल्याच्या नंतर बानूच्या सोबत लग्न केलं. पण प्रत्येक वेळेस अपेक्षा बानूच्या सोबत लग्न करण्यासाठी 80 वर्षाचा म्हातारा बनून आला चंदनपुरीमध्ये. 80 वर्षाचा म्हातारा बनून आल्याच्या नंतर बानाईच्याकडे परिचय करायचा आहे म्हणून बानाईच्या मेंढ्या चारायला लागला. मेंढ्या चारायला लागला देव. आता मेंढ्यांमध्ये रमला.
आणि तुम्हाला सांगू का, माणसाचं ज्या गोष्टीमध्ये चित्त अडकलं, देव असो, संत असो की आपला साधारण जीव असो, ज्या गोष्टीमध्ये तुमचं मन अडकलं ते मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. तसं मरताना आपल्याला दोन्ही बाजूवा दिसतात. एकीकडे भगवंत दिसतो आणि एकीकडे संसार दिसतो. एखाद्याच्या मनात असतं, बाप्पा अजून वर्षभर थांबायला पाहिजे होतं, माझ्या नातूला काही कुत्र मांजर झालं असतं, डोळ्याने बघायला पाहिजे होतं. हा, मग समजावं, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुन्हा जन्माला यावं लागतं ती इच्छा पूर्ण करण्यासाठी. जर ब्रह्मचारी मोठे साधू होते, त्या साधू महात्म्याच्या शिष्यानं चप्पल आणली, डोळ्याच्या समोर चप्पल आहे पण उठता येत नाही. मनात अपेक्षा, ही चप्पल माझ्या शिष्यानं आणली आणि ही चप्पल मला परिधान करायला भेटत नाही, ही चप्पल मला घालायला भेटायला पाहिजे होती, असं विचार करत करत एक साधू महात्म्यानं देह त्यागला. त्या साधू महात्म्याला सुद्धा चप्पलांचा व्यवसाय करावा लागला, ते म्हणजे संत रोहिदास महाराज. तसं खंडेरायाला मेंढ्यांमध्ये चित्त लागलं, हाक मारते म्हारसाई, हाक मारते बानाई, कदाचित माझ्या देवाची मेंढ्यांची इच्छा पूर्ण होती म्हणून बाळू मामा जन्माला आले. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आपण साधारण जीव आहोत. आपण जन्माला आलोय ना, आपल्याला माहिती काही नाही. पहिलं गुरु तर आपली माय असते. मायबापाच्या नंतर आपल्या जीवनाला सुरुवात होते शालेय शिक्षणाचे गुरु. आणि खरं जीवनाचा अर्थ सांगणारे जे सद्गुरू भेटतात त्यांच्याकडे जायचंय, भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची त्यांना विचारायचं. पण जोपर्यंत आपल्याला संत साधू भेटत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आहे. जोपर्यंत संत आणि साधू भेटत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आहे. पर साधू संत सुद्धा तसे असले पाहिजे की ते भगवंताशी आपला परिचय करून देतील, असे संत भेटले पाहिजे. आणि अशा संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे. पण साधू संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंत भेटतो खरं आहे. पण उन्हा म्हणजे गणजाटकस माणूस. एखादा जर गे आप्पा मला 20,000 रुपये लागणार होतात, अरे यार दी देतो रे भो, पण नका निघ जाऊ आपण, अहो काय द्यावं भो. हां आप्पा पोऱ्यान लगीनशे इलाग जात बरं का, येतो रे भो, पण ठेव आप्पा फोन ठेव. पण एक तू काय दडकाव नाही, शिलगावतून दर्जन. पण आला म्हणजे विषय संपला. संत भेटणं गरजेचं, पण कसे भेटणं हे महत्वाचं आहे. पण आता सध्या असं झाले, गांडू भड़वा मौज करे मर्दों का बेहाल, पतिव्रता तो भुकी मरे और पेडा खाय छिन्नाल. आपलं घरचं नाही सांगत, कबीरजींची भाषा आहे ती. खऱ्याचे हाल होतात, हां पण हे पण तेवढंच सत्य आहे. खऱ्याचे हाल होतात पण हार होत नाही. फक्त एकच गोष्ट आपली ठरलेली आपण सांगितल्याशिवाय राहत नाही. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे भगवान का हो, मेरे कन्हैया का हो, तो जिंदगी पल में बदल जाती. विश्वास भगवंतावर ठेवायचा. खऱ्याचे हाल होत नाही, हार होत नाही. बटा शुद्धी माझी येलेत ना. अरे कीर्तन आहे ना राजा हो, कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तुम्ही 2 लोक जर बोलत असाल, मायबाप इथं बसलेले 1000 2000 4000 लोक आहेत, ते नाराज होतील ना. काय बोलीशीन काय फायदा. आईच बोलणं होतं, गरज बोललेतात ना. आटे कसाल ते चाव्यान करता मंजी तो राठी येलेत तुम्ही. काय कमाले राहू. बोलू नका हो मायबाप, बोलू नका हो. लोक आशालीस नेल राहतो ऐकाले. विठ्ठल 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 विठ्ठल. संत आणि साधू जर खरे भेटले ना तर भगवंताची प्राप्ती करूनच देतात, यात तीळ मात्र शंका ठेवायची नाही. पण खरे संत भेटणं गरजेचं आहे, कारण आता सध्या खरे संत भेटतच नाही. खरे साधू आणि खरे संत भेटत नाही, आणि भेटले
तर भगवंताची प्राप्ती करून देण्याची ताकद त्यांच्यात असते. फॉर एक्झाम्पल, बगडा असतो का, बगडा, पाण्यात उभा राहणारा बगडा, दिसायला पांढरा शुभ्रा, पांढरा शुभ्रा, बघणाऱ्याला असं वाटतं की इतका पांढरा शुभ्र आहे म्हणजे हा खूप चांगला असेल. जसं की उदाहरण म्हणून आम्हालाच घ्या, पांढरे कपडे घातले म्हणून लोकांना असं वाटतं की हा संत आहे, साधू आहे. पण खरंच शेका, नुसता कपडा सोर जाऊ नका, मधमा काय शे ते बी देखा. हां, काही लोक नुसतं घेतात, माळ घालून घेतात. हो, माल माळ करीव नशे बाबा, माळा घाल द्या. माळा घालून घेऊ नका, अगोदर पहिले तो गुरु तपासा, तो किती लेवल नाशे. नुसतं दिकाल चांगला आहे म्हणेशील, रवी बाबा नातनी माळा घालू का भाऊ. पहिले रवी बाबांनी तेवढी लायकी आहे का ते बी चेक करा, मगच माळ घाला. पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. गुरु गुरु बहुत है फिर भी गुरु का दुष्काल है. कारण खरं आहे ना, एवढं सहज भेटत नाही. आता दिखाले दिखतंच पांढरा शुभ्र, पण त्या जवळजवळ जसं की बगडा, उदाहरण म्हणून सांगेल, बगडा दिसायला पांढरा शुभ्रा, तो पाण्यात उभा राहतो ना, तर एका पायावर उभा राहतो. पाहणाऱ्याला असं वाटतं की भैया एका पायावर उभा आहे म्हणजे चांगला दव्यावर दिकी राहना भाव आहे ना, हरिद्वारना साधू होईन बा. इथला पांढरा शुभ्र दिकी राहना तर हरिद्वारना साधूच होई बा. एक पायावर उभा राहस, त्या कीटक असले, मास असले असं वाटस, पाणी मान असले, अहो एक पायावर उभा शे म्हणजे मोठा साधू आहे भो. हाव काय कोणी हत्या करणार नाही. हाव पाय उचलेच नाही उभा राहायची, एक पायावर तपले भो, त्या कीटक असले असं वाटस, मास असले असं वाटस, आणि त्यावर विश्वास करीश नाही, आजूबाजू चरायला लाग जातस. हाव दव्या बगडा काय करस, वरना उचलेल पाय बरोबर त्यानं डोकावर ठिर्यास. ज्याने भरोसा करेल त्यांना, बरोबर आहे ना. तो दिसायला पांढरा शुभ्रा, पण आतून होता का तेवढा साधुत्वाला खरा उतरणारा होता का, अजिबात नाही. आणि असे साधू तर भरपूर फिरतात, त्यांना साधू तरी कसं म्हणावं, त्यांना संत तरी कसं म्हणावं. तुम्हाला सांगेल, संसारी माणसाची जर चर्चा करत असेल तर साधूच्या लेवलची गोष्टच नाही. ते साधूने संसारी माणसाची विषयच नाही घेतला पाहिजे. हां, आता मी कळंबीरला जेव्हा पण बसतो, आमचे बाबा लोकांची चर्चा जेव्हा पण होते ना, फक्त भगवंताप्रतीची चर्चा होते, भगवंताप्रतीची चर्चा होते, आणि साधू संत त्यांनाच म्हणावं. हो, कीर्तन समजच रे तुमले. ओ बाणट सुरूत नासून तुमले पायपडी सांग राहणं तरी टायापटी नाही राह ना. अरे काय कमाल करणार, मी जीव तोडी तोडी पाय पडी पडी मायबाप म्हण राहणं तरी टाया पटत नाही. पाय पडल्यावर बी टाया पटत नाही तुमले. मी पाय पड राहणं तरी बी नाही तुमले दया ही राही नाही. अरे या पोरेशनी 50,000 रुपये खर्च करेल रे काका सोना इतलान करता होते ने. बाई मी येडाच नाही हॉस्पिटल मध्ये जायले हो, अडक झालं टायापटी. जो दकालेस तो बी येडा वय जा, बेकार कामची आई. विठ्ठल 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 विठ्ठल. दिसायला दिसतात वेगळे आणि आतून असतात वेगळे, त्याच्यासाठी आमच्या संतांचे प्रमाण आहे. हे ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, हा ऐसे कैसे झाले बोधो, ओ ऐसे कैसे झाले बोधो, ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू. अंगालावणी आराक, अंगालावणी आराक. ऐसे कैसे झाले बोधू कर्म करून म्हणती साधू, ऐसे कैसे झाले बोधू कर्म करून म्हणती साधू, कर्म करून म्हणती साधू. अंगाला ओढे आराक, अंगाला ओढे
यांना साधू म्हणता येईल का? आणि असे साधू भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होईल का? अजिबात नाही. असे साधू भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होत नाही. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खरे संत भेटत नाही, खरे साधू भेटत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. पण जर आपल्या जीवनामध्ये खरे साधू आणि खरे संत आल्याच्या नंतर आपल्या जीवनात त्यांची आपली गाठ भेट झालीच, तर ती ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपली असली पाहिजे. खरा संत आणि खरा साधू ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. आणि खरा संत जर भेटला तर भगवंताची प्राप्ती होते. पण खरा संत भेटणं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी आमच्या संतांचं प्रमाण आहे काय? बहु अवघडाई संत भेटी, बहु अवघडाई संत भेटी, बहु अवघडाई संत भेटी, बहु अवघडाई संत भेटी. हा भाऊ अवघड आहे संत भेटे, भाऊ अवघड आहे संत भेटे, भाऊ अवघड आहे संत भेटी, भाऊ अवघड आहे संत भेटे. परी जग जेठी कृपा केली, परी जग जेठी कृपा केली. परी जग जेते करुणा केले, परी जग जेते करुणा केले. ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. ऐश्वर माझा नावी नारायण, ऐश्वर माझा नावी नारायण, ऐश्वर माझा नावी नारायण, ऐश्वर माझा नावी नारायण. खरे संत एवढ्या सहज भेटत नाही. आणि भेटले तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पर तसे संत ओळखू आले पाहिजे. त्याच्यासाठी मी नेहमी एक प्रमाण सांगतो, विनोद म्हणून सांगतो, पण त्याच्यातून विनोद वजा करायचा आणि मला जी सत्यता मांडायची ती लक्षपूर्वक ऐका. हा अभंग घेतला का मला सांगायला आवडतं बाबा. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. कार्यक्रमला जाणं होतं. स्टँडले एक भाऊ भेटणं मला. त्या भाऊने मला दे का म्हणे बाबा राधे राधे म्हण की भैया राधे राधे. बाबा कार्यक्रमले चालणार म्हणता म्हणे बाबा तुमले यूट्यूबले चांगला देखच म्हणे. मी म्हणतं चांगले भाऊ तुम्हाला बराच कीर्तने ऐकच तुमले फॉलो करस म्हणतं चांगलं शेवू म्हणे. महाराज मना बी बापले वाते 11 म्हणजे 10 महिना वय जायला शेत मन बापनं वर्ष श्राद्ध करणं शे तारीख लिखिल्या म्हणे पुण्यतिथीने. म्हणतं चालेल भाऊ. आता त्यानं स्टँडला तारीख दिली. ए पुरी स्टँडला तारीख दिली. मी तारीख लिखिली नाही. 3-4 दिनवर कार्यक्रम होता तसा मला फोन होणार. म्हणे बाबा म्हणतं काय तारीख द्या मशा ना. म्हणतं हो ना भाऊ. म्हणे बाबा आपल्याकडे जेवण येणं पडेल. म्हणतं मग जेवण सोडत नाही म्हणतं मी. हा ते कांदा मागावर राहणार दाटे नेतात पेल्ली भो खावाना. म्हणे बाबा आपल्याकडे कार्यक्रम तारीख म्हणतं द्या माशाना जेवणले येणं पडेल. म्हणतं मग इसू ना जेवणले काय बनाव म्हणे बाबा. म्हणतं काय ना भाऊ भाजी पोळी जे असेल ते कर म्हणतं. नाही म्हणे महाराज पहिल्यांदा इराणात म्हणे तुम्ही म्हण घर. मग म्हणतं काय नाही भाऊ बासुंदी पापडी कर टाक म्हणतं एखाद भाजी बनाय टाक. हां म्हणे महाराज पहिली दाव इराणात म्हणे. मी पहिली दाव महाराज जेवाडसो म्हणे. मग 2-4 भाज्या कर टाक भाऊ. हो महाराज चांगलं सांगा हो. मग तू नाका भुतडा लवलव जीव करस म्हणजे तुला कीर्तनकार काय खाता साहेबी सुधरत नाही बानट सुरत नाले असा गणच वेळा राहतस. आता बस या संबंध नशीन म्हणलं. कार्यक्रमला निघलो मी आणि तेव्हा एस-टीचा प्रवास करायचो मी. बसने गेलेलो. नेमका गावमा उतरानंतर या भाऊनगर कोणता कोपराला आपले माहीत नाही ना बाबाजी. आपलेच माहीत नाही या भाऊनगर कोणता कोपराला शे. मग उंच वटानं घर होतं तर एक आजी माय बसेल होती. म्हणतं चला आता या आजीलेच विचारू आमका नावनं व्यक्ती कोठे राजबो असं. मी त्या आजीकडे जायत राहिलो तोपर्यंत आजीनेच मला बोलायली ना भाऊ आता आहे म्हणे. मला इथला आनंद होय ना म्हणतं नक्कीच आहे आजीना पोऱ्यान तारीख दिली म्हणतं. मी जोडे गवती आजी म्हणे भाऊ तू करम फुले इकच का म्हणे. ओ म्हणा बापरे तुला करम फुले इकणार मान कीर्तनकार मा फरक नाही सुधारना. मी त्या आजीकडे देखू काय मनकडे देखू कोठे चुकाय राही ना भाऊ असं. पण मला म्हणे चूक द्या मावने म्हणे बॅगच चुकीने होती. मी म्हणता ते बॅग बदलाई टाकणी पडीन भाई बॅग मग मला करम फुले इकणार मंदी नाही मायनी.
मी दुसरा कार्यक्रम ले गो मग ती जुनी बॅग लई गो आमना बाबा लोके वापरे ती शबनम बॅग बाबा शबनम बॅग मध्ये दोतर टिले ना पेटा टिले ना उपरनं टिले ना जाय रे तू एसटीना प्रवास वे घ्या नदीना पलीकडे जाणं होतं मला नदीना त्या साईडले मग नदीना कोपरे कोपरे चाल राय तुम्ही बॅग दोताना काष्टा झडप मा चाल राय तू नदीना कोपरे कोपरे एक भाऊ मैचेसले पाणी मार राय त्याने मनकडे देखव माल म्हणे ए भाऊ म्हणता शिलक रे तुका माल म्हशी बाजारणार समजी राय ना आता मला सांगा जर का कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत ओळखू येणार आहे का खरा संत ओळखणं एवढं सोपं आहे का अजून सांगेल मी विनोद म्हणून सांगेल पण तुमच्या शिकण्यासारखं असेल माझ्या विनोदातून बरं का विनोद वजा करायचं त्याच्यामधनं सुद्धा माझा संदेश चांगलाच असेल ज्याला लेता येऊन त्याला लेता येईन बाकीना किडापाडी निघ जातच कारण बजारमा आहे ना बजारमा मिठाईवाला बी बसेल रास आणि बियर बारने बी दुकान रास लेणं तुम नावर आहे काय लेणं आहे ते हां बरोबर आहे की नाही हां जे लेणं आहे ते जसं अजून एक ठिकाणी कार्यक्रमला जाणं होता तो कोरोनात चालू होता कोरोनानं दुसरी लाट होती बाबा आणि कार्यक्रम छोटा मोठा चालूही जायला होता मन कीर्तन होतं बडगाव साईडले कीर्तनले जाय रे तू मी एस टीमा बसनो पण तो प्रत्येकले नियम लागू करेल होता जर कुठे प्रवास करणं अशीन तर तोंडले मास्क आणि हातले सॅनिटायझर हाई अनिवार्य होतं मी तोंडले मास्क लावापेक्षा फेटा रास ना म्हणावं फेटाना कापड आहे ना तर मागे जास्त सोडेल राय मागलं खोसाना फेटाना आहेस ना आणि त्यावरीच म्हणा तोंड असं बांधेल राय असं तोंड बांधेल राय म्हणा हा ते तोंड बांधेन मी उतरते पारोडामा एस टी अलाउन्स करणारकडे गो म्हणतं काका मला बडगाव जाणं शे म्हणतं म्हणे महाराज बडगाव जावाला ते एस टी नाही शे प्रायव्हेट गाडीवर जाणं पडेल कारण 5 नंतर गाड्या बंद होई जातीस म्हणे त्या काका इथला भारी होतात म्हणे बॅग लिहिली नाही चला म्हणे महाराज सोडदेस म्हणे तुमले प्रायव्हेट गाड्या जटे लागतीस तटपर्यंत लई होणार प्रायव्हेट गाडीवाल्याला बोलायली नाही महाराज असले बडगाव जाणे लई जायचो म्हणे हां आता तर ऊन बी होतं त्या गाडीवाल्याला म्हणतं भाऊ गाडी कवय निघी म्हणे काय नाही म्हणे महाराज 15 शिटे होईनात का लगेच निघी म्हणे म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला आहे तर ओ भाऊ 14नी वाटत नाही रे हा इथलं इथला उन्मातून गाडी मा बटणं म्हणजे डायरेक्ट कुकरमा खिचडी टाकेल निघत गोटोई जाई म्हणतो मग मी समोरच दुकाने होतात दुकानना वट्टावर जाई बसणं दुकानना वट्टावर बसणं तोंड बिन बांधेल होतं मी मन म्हणा देखी राहून यान गाडी कवय बरं आहे गाडी कवय बरं आहे नेमका 5:30 वय झालं 5:15 5:30 कॉलेज सुटणी कॉलेजना पोरी राहतात त्याच महिने एक पोऱ्यान मनकडे ध्यान गई तोंड बिन बांधेल त्याला काय सुधारणं नाही कोण येन काय शे त्यांना मित्र असले म्हणे ऐ पोर काय बारी बसेल रे म्हणे माले म्हणतं पुरा थंडा गाम चाले तटे मी इतकं का सांगतोय तुम्हाला खरा संत ओळखायचा आहे आपल्याला त्याच्यावर बोलायलो बरं हां फक्त विनोद म्हणून ऐकू नका माझा खरा संदेश पण लक्षपूर्वक ऐका म्हणे पोर काय बारी शेर म्हणे मला असं वाटणं गाडी मग याला अजून 14 शिटे लागावशेतच म्हणजे 1 तास टाईमपास करणं या बानट भेटीत जायल्यात बानट बकाला असले चारी लिहू दे म्हणतात ते नेमन मी 15 मिनिटाच्या नंतर ते उपरनं सोडलं रुमाल सोडला तो एकने ध्यान ग ए यार पोर नाही रे पोऱ्या शेर म्हणे तो पोऱ्या शे मग गुच्चूब राहो ना तरी बी एक ना प्रश्न का रे अवधी कसा सारा असा साव काय करत होईल का बा तू कपाशी लावायला लय जाणं का त्याले कसा करा आहे ना काही काय लोकेले रिकामा कामेच माऊजी इंटरेस्ट आहे हां भयान आनंदचे दुसरा नगरमा डुके दखाना हा स्वतःचं ठेवायचं झाकून नाही दुसऱ्याचं बघायचं वाकून ही मानसिकता आहे लोकांची हो आता नेमकं मी ते तोंड सोडू म्हणे भाऊ ते पोऱ्या दिकी राह ना म्हणे मग पोऱ्या दिकी घे मिठी घे ना खा राहू दी कसा असा साव काय करत असेल म्हणता या येडा वयशात आपल्या गाडीवर आले 2 तास बाकीचे मी थोडं गाणं गुणगुणायलो कोणचं गाणं म्हणलं मी हां म्हणा आवाज दोन्ही निघतस तुम्ही मला सांगा पोरगीना आवाज ते पोरगीना बी निघस मी नेमकं खंडेरायाचं गाणं म्हणला हे लगबग माझ्या देवाची लगबग माझ्या रायाची गळजे जोरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची गाडी घुंगराची आली थोरल्या वायाची गाडी घोंगराची आली तोरल्या वाड्याची गाडी घोंगराची आली तोरल्या वाड्याची लगबग माझ्या रायाची लगबग माझ्या देवाची गडचे जोरी जायाची गाडी
घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भावाची. ओ गाडी गोगलाची आली थोरल्या बाबाची, गाडी गोगलाची आली थोरल्या बाबाची. त्याच ना म्हणा एक म्हणे हो आव ते खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या शेर म्हणे. आणि लोके कुठे बी काय बी अंदाज लावतस म्हणा घर ना गोंधळ होता. त्या गोंधळीस मग एक पोऱ्या साडी नेसेल होता, मुरली बनेल होता. तो पोऱ्यान म्हणा हात धरी ओढली ना नाचाले. मी नाचली ना थोडं, कारण म्हणा बी नातेवाईक होता. त्या म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा देवना दरबारमा नाचतस, हसावीत हरिपाठमा पावट्या खेळतस, मग आई आपला घरच देवना दरबारी म्हणे नाचिल्या म्हणे. मला सांगे सौरी फार्म भरायला दिना त्याशनी. मला माहीतच नाही म्हणा विरोधक बी होतात, मला तंगड्या तरी उपटी दिना त्याशनी. तो व्हिडिओ व्हायरल कर दे ना. देवना दरबार मग नाचेले काहीच दख नाही लोकेशने. जितली बदनामी करता होणे तिथली करी. पण आहे ना तुम्हाला सांगून गेलो ना खऱ्याचे हाल होतात, हार होत नाही. अजून बी त्या नालायक ज्या ज्या किडा पाडणार होतात ना त्या नालायकच ना अजून फेटान गडी बी मुडेल नाही शे म्हणा. डायरेक्ट 17 कीर्तने होई घ्यात एकादशी नंतर बी त्याच ना अजून फेटान गड्या बी मुडेल नाही शेतीस. हा मग कोय कोय असं वाटस ना जलने वालो की दुआ भाई. आणि खरं तर आपण इतकी बिजी आहोत ना प्रशांत दादासाहेब, एवढी बिजी आहेत आपण, ते आपले बुकणारा कुत्रासकडे ध्यान द्यावायला टाईम बी नाही शे. आणि जर जीवनमा सक्सेस वनवई ते बुकणारा कुत्रासले हाडसुद्धा म्हणू नका. शक्य होईन आणखी सामा बिस्किट ठेव टाक देऊन पुढे निघ जाव. त्याच ना वर्ष लागणं म्हणजे वेळ वाया घालवणं शे. बरोबर आहे की नाही. इथला लोके काय काय वायबारवी जायच्यात ना. एखाद्यानं जर माळा घालली नाही ना, माळकरी जर होईना ना भैरवी बाबा बोलतं बोलच भाऊ व्यसनमुक्तीवर मांस मच्छी खावार बोलतं बोलस माळा घालली हो. एखाद्यानं जर घालीतली नाही माळा त्यांनाच बाकी ना मित्र खा रे पोय तू का माळकरी होई घ्या भाऊ. बाकी ते इथला नीच राहता ना. का रे तुम्ही ते काटकीन करणे उदारी बी पिटेल नाही अजून. ओ बापरे अरे त्यान माळा घालेले शेलगावणार तून दर्शन करणार काय. कितला वायबार धंदा आहे. एखादी बाई जर कधी मंदिरवर जासोय ना जाहीर आहे ना जाऊ देऊ ना या बाकीने गंगू हाय का मंदिरवर जाहीर आहे ना माय माया को दुसरी आको जड तर फेकच तिना तईन. मग ती गण देव करायला लाग जायले ते मग तुनं काय वावरी काय गे तिनं देव करा. कितला रिकामा कुटाणा शेत या. हा म्हणजे आपले जाणं नाही दुसरा जातं त्यातले बी जाऊ देणं नाही. हा वायबार धंदा नाही ते काय शे. मग म्हणजे लोकांना नको त्या गोष्टींमध्ये लई इंटरेस्ट आहे. आणि तुम्हाला सांगू का कदाचित एखाद्यावर जर अन्याय होत असेल आपल्याला वाटतं ना आपण त्याची बदनामी करतोय, त्याची टिंगल टवाळकी करतोय, जगाचा मालक सगळीकडे नजर ठेवतो. कदाचित तुमच्या बैठकीत ज्याची बदनामी होते त्याचं बोलणारं कुणी नसेल, पर त्याचा जगाचा मालक पाहतोय की तुम्ही त्याची निंदा करताय. दादा मित्राच्या समोर बोलला तर मित्र सांगेल माझ्या मित्राला बोलू नको नाही तर तुझी माझी भांडण होईल. पर तो जगाचा मालक परमात्मा असा आहे ना त्याच्या लाठीचा आवाज येत नाही पण मार लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगतो. आणि दुसऱ्याला पण त्रास तितकाच दिला पाहिजे. दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करतो. नाहीतर भगवंताचा न्याय असा आहे तुम्ही वावरमा जातस ना पेरणी करायले 2 किलो मुंगलई जातस. कितला 2 किलो मुंगलई जातस पैराले तर त्याने डायरेक्ट गाडं भरलं येतस. बरोबर आहे ना. 2 किलो मुंगलई जातं तर त्याने गाडं भरलं येतस. कल्पना करा देवना न्यायच असा आहे. तुम्ही चांगलं जर कधी किलोभर करा ना ते तो 50 क्विंटल देस आणि वाईट बी जर करा ना ते 50 क्विंटलच देतो. हां जे पेरणार आहेत तेच उगवतं. तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये उभं राहून आरोडी मारा राम तर दऱ्याखोऱ्यात तुम्ही 1 धाव राम मारा त्या दऱ्याखोऱ्यात तुमले 4 धाव राम 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 राम. तुम्ही तडे राधे म्हणा त्या दऱ्याखोऱ्यात तुमले 4 धाव राधे राधे. त्या दऱ्याखोऱ्यास मग आदेश 4 वेळेस ऐकायला भेटीन आदेश आदेश. तुम्ही जरी एकच धाव म्हणते ना नीच तर त्यांनी 4 धाव नीच 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 असं आहे ते. म्हणून कोणताही विचारपूर्वक करायचं. दुसऱ्याला जेवढा त्रास देताना त्याच्यापेक्षा 4 पटीनं फिरून आपल्यावर येतो. फक्त आता तयारी ठेवायची त्यांनी. या पोरे म्हणे का रे भाऊ हाव ते खंडेराव ना गाणं म्हण राय ना. यो बाबू हार काय सत्यानाश लावलाय भू माय कीर्तनही होऊ देईना. तर
अवघड आहे बा. आता बोलू नका बरं. मन कवयच ना सांगू सांगू जीव करायला त्यासले भलता साधा लोकी राहत अशा भयान बोया राहतं बिचारा खरंच. आता त्यांचं आहे ना काय नाही जाऊ दे त्यासले जायला निघा बहिणी वा जाओ चिडीसून करा जागे काय आता आहे नाच काढ द्या आको ततापटा लोके उठाडत जातीन या बहिणी मग मवाय ना पुया राहत नाव भाई साधा नाही किडायत बो आज कशाला सुखरूप कार्य पार पडू देते नाही माठ टाकतील नाही आम्हाला पुढे बी कीर्तने करायला जगू द्या रे ओ मना आप्पासून आज चांगली ते म्हणतस ना पाटील काय उठणे बोकांडे पटणे आज रव्या पुरा पचेले भू एवढी नाही मी माल सांग राह तुला लागावत चाल दे राहते इशीर नवीन इशी विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर बरं का मी विनोदात बोलतो माझा बोलण्याचा हेतू कोणाला दुखवायचा नसतो पण हे लोक एवढे साधे असतात ना दादा एवढे साधे असतात. आता तर परिस्थिती चेंज झाली पहिले तर अशी परिस्थितीमध्ये जीवन जगायचे मी एका ठिकाणी कीर्तनात बोललो. आता तर ह्या आत्ताच्या पिढीला हातात मोबाईल आहे सगळ्या गोष्टी प्रशांत दादासाहेब लगेच कळतात भैया बाबा लगेच सगळ्या गोष्टी माहिती पडतात. अगोदर ज्या जुन्या बाया बसलेल्या आहेत ना 50-60च्या पुढच्या मावशा बसल्या असतील ना आपल्या ठिलारी लोकांमध्ये धनगर लोकांमध्ये त्यांना विचारा इथून 40-50 वर्षाच्या पुढच्या ज्या मावशा आहेत त्यांना विचारा कशी परिस्थिती होती. बाप मरायचा ना तरी पोरीला माहिती पडायचं नाही माझा बाप मेलाय. हां माहेरमध्ये काहीही झालं तरी इकडे माहिती पडायचं नाही. ही सत्य घडलेली घटना आहे सत्य घडलेली घटना सांगतो तुमच्यासमोर या लोकांची कसे जीवन जगलेत पहिले लोक. आत्ताच्या तरुण बहिणींना सांगतो तुम्ही ऐका तुमले बोलतं सुख शे बरं का बहिणी सोन हो ठिलारी लोकांमध्ये सांगायलो बरं का तुम्हाला आता बरंच सुख आहे आताच्या पोरींना तरुण भावांनाही सांगतो तुम्हाला बरंच सुख आहे आता. पहिली एवढी बिकट परिस्थिती होती एक बाईचा बाप सिरियस होता बाप सिरियस आणि फक्त ठिलारी लोकांना बाहेर पडायचा फक्त एकच दिवस 7 दिवसात असायचा तो म्हणजे आठवड्यातून एकदा जायचं ते म्हणजे बाजाराला. कोणीतरी घरातले एकच व्यक्ती बाजाराला जायचं. आता जी बाई बाजाराला गेली सुनबाई तिथं माहेरचे लोक भेटले त्यांनी सांगितलं बाई त्या बापाची तब्येत लई खराब आहे ग त्या बाप ती वाट बघत होता तो वाट बघायला त्या बाई घरी येते नवऱ्याला सांगते अहो माझ्या बापाची तब्येत खराब आहे मी जाऊ का. नवरा म्हणतो मला नको विचारू मी मालक नाही या माझा बाप जर हो म्हणत असन माझी माय हो म्हणत असन तर जा मी नाही सांगत तुला जा म्हणून. एवढा कडक नियम होता पहिले. मग ती बाई सासऱ्याला किंवा सासूला सांगायची आत्या माझ्या बापाची तब्येत खराब आहे बघाया जाऊ का. सासूबाईनं सासरेबुवानं नाही म्हणलं तर विषय थांबला. 2-3 बाजार नंतर पुन्हा गेली बाई तुझ्या बापाची तब्येत आता काय खरं नाही तुझा बाप जगाचा कोणता शेवटचा शेवट घेईल काही सांगता येत नाही. बाई घरी आली नवऱ्याला सांगितलं नवऱ्यानं तेच सांगितलं माझ्या बापाला विचार. बाप सासरेबुवांकडे गेली सासरेबुवांना सांगितलं माझ्या बापाची तब्येत सिरियस आहे मामांची जाऊ का. बेटा तू जर गेली तर या कोकरांना कोण पाजणार आहे घोड्यांवर कोण जाणार आहे. बाई तशीच थांबली रडत होती जाऊ देत नाही. डोळ्याच्या समोर फक्त बाप फिरत होता. पहाटे 3 वाजेला ब्रह्ममुहूर्तावर उठली आणि उठल्याच्या नंतर 2 लेकरं होती. एक 4 वर्षाचं 4-5 वर्षाचं पोरगं आणि एक 7-8 महिन्याचं पोरगं पाठीला बांधलेलं एक पोरगं एक पोराचा हात धरला पहाटेच निघाली बाई बापाला बघाया. जेव्हा बाई जाते ना एका ज्या गावात तिचा बाप राहत होता तिथपर्यंत पोहोचली. त्या शेतकरी काकाला विचारलं काका इथं मा बाप राहत होता ना. बाई तुझा बाप राहत होता पण 15 दिवस आधीच तुझा बाप इथून वाडा उचलून निघाला म्हणला. भूक लागलेली गावात शिरली एका बाईला सांगितलं माय माझं फक्त 4-5 वर्षाचं पोरग आहे त्याला भूक लागली भाकर असन तर दे ना जरा. महाराज चतकूर भाकर घेतली त्याच्यावर चटणी टाकली पोराला खाऊ घातलं माई तशीचा आणि ते बाळ 7-8 महिन्याचं पाठीला बांधलेलं आहे ती तशीच जाते. त्या माणसानं ज्या गावाचा निरोप सांगितला त्या गावात तुझ्या बापाचा वाडा आहे तिथपर्यंत गेल्याच्या नंतर त्या शेती मालकाला विचारलं काका इथं मा बापाचा वाडा होता ना. अगं बाई 4च दिवस झाले त्या बापाचा वाडा उठला आणि पुढं गेला असन.
तशीच उपवाशी तापाशी संध्याकाळ होते. ज्या शेतकऱ्याचं नाव सांगितलं त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचली आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, काका माझ्या बापाचा वाडा आलता ना तुमच्या शेतात? हो गं बाई आलता तुझ्या बापाचा वाडा. कुठं गेला? अगं बाई तुझा बाप कालच्या दिवशीच मरण पावला, इथं पुरले तुझ्या बापाला, तुझी माय वाडा घेऊन पुढे निघाली. काय प्रसंग असेल त्या पोरीवर. बापासाठी निघाली, तो बाप डोळ्याला दिसत नाही. त्या पहिल्या बायांना विचारा ते दुःख काय होतं. आता भरपूर सुविधा झाल्या, नाहीतर पहिले या लोकांचे लई हाल व्हायचे महाराज. अशा परिस्थितीत जीवन जगलेत. आपल्याला दिसायला वाटतं लई पैसे अडके असतात, पण ते हाल किती भोगतात हे फक्त त्यांना माहिती असतं. कारण जुन्या लोकांची म्हण आहे, ज्याचं जडतं त्यालाच कळतं. हो, अजून सांगू का, एवढे नम्र असतात ना. मी विनोदात सांगतो बरं. हां, त्यांना माहिती एक नालायकने म्हणे क्लिप अर्धी व्हायरल करेल होती. हां, पण ते आमना ठेला समजदार आहे तर काय त्यातली माहिती आमना रविकिरण महाराज विनोद म्हणे बोलच बा असं. हां, इथला नम्र राहतस ना ठेलारी लोके. जर कधी मेंढ्या सापडीच घ्यात चरता चरता, राईस घ्यात बा, राई नाही घ्यात सोडण्यापट्टी, त्या सोड्यात नाही ते धटकस काय होते. आणि जर वावरना मालक हीच घ्या, ज्यान सोडेल राहते तो सांगता, अरे हा कटना ती रणकी झाली ती सत्यानाशीची, अरे तो गावचा मारण रे. यो बाबू सगळा सत्यानाश झाला बुवा. आणि जर कधी एखादा वावरना मालक काटीलीशनी माराल बी घ्या ना, त्या दुसरी काठीने उगारेत बरं पहिला टेलारी, त्या एकच सांगा नको रे, त्या पाया पडते नको रे. हा, एवढा नम्र. आणि नम्रता राही नाही का भगवंत प्रसन्न रास. बरं इथली लक्ष्मी रास ना, त्या लक्ष्मीले सुखी ठेवतस म्हणे लक्ष्मी नांदस विठ्ठल कुठं होता आपला विषय. त्या पोरानं माझ्याकडे बघितलं म्हणे खंडेरावनं गाणं म्हणे महाराज का कोणते आहे बा म्हणे. मग मी गवडण म्हणलो. गवडणीचे बोल होते, वारकरी संप्रदायातले गवडण नाही म्हणली मी, दुसरी पार्टी म्हणे गवडण म्हणे. कोणती? हे जाऊ दे घट भरण्या यमुनेला, तू जाऊ दे घट भरण्या यमुनेला, मला रे अडवून को नंदीला लो, मला रे अडवून को नंदीला, सख्या रे अडवून को नंदीला. जाऊ दे गट भरण्या यमुनेला, जाऊ दे गट भरण्या यमुनेला, मला रे अडवून को नंदलाला, मला रे अडवून को नंदलाला, मला रे अडवून को नंदलाला. होडीचं सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकू रे माझी बिजल कोरी साडी. त्याचता म्हणा एक म्हणे भाऊ आवते तमासाने गवडणी म्हण राहा नाव कोता तान पार्टी ना शिकू म्हणे. मी इतकं फिरवून का सांगतो या, एक कीर्तनकार जर लोकांकडनं ओळखू येत नसेल, कोण कोणत्या दृष्टीनं बघतं, कोण कोणत्या दृष्टीनं बघतंय, जर कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहात. आणि खरा संत, खरे साधू आणि खरे संत जर आपल्या जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर नाथबाबा एकदम ठामपणे सांगतात की हरी प्राप्ती शिव पाय, हरी प्राप्ती शिव पाय, हरी प्राप्ती शिव पाय, हरी प्राप्ती शिव पाय.
साध ही साधने. वा. हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे ते पाय, आणि संतांचे पाय धरल्याच्या नंतर तिने साधती साधने, तुटती भवाची बंधने. वाजले 10:30. 8:45ला पंचपदीला सुरुवात झाली होती. 10:30 वाजलेले. तुमचे माझ्याकडे राहिलेत 15 मिनटं. 15 मिनटं करू कीर्तन का जय विठ्ठल करू? हा, कीर्तन चाल द्या. चाल द्या. 1 तास चाल देऊ असं सांगा. काय करू? मी टाळू का म्हणा दांगडू? बसशात ना मग? बरं, तुम्ही बसशात तर मला 15-20 मिनटं बोलाल, काही अडचण नाही बा. हो, खरं आहे. पुरा वसूल करायला येलेत ना तुम्ही. सांग सुरू काय विषय. साध्या सोप्या भाषेमध्ये 1 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. तुम्ही बसाल तर आपण सांगायला तयार राहू. पर नित्यनियमाप्रमाणे सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, ती म्हणजे हातानं टाळी मुखाने नामचिंतन. सगळ्यांनी भगवंताचं भजन गायचे, हातानं टाळी मुखाने नामचिंतन. विठो बारको माये हरि जय 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 विठो बारक माये. हरि जय 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 विठो बारक माये. जय जय विठो बारक माये. 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 जय जय तो बारक माये. जय जय तो बारक माये. विठो 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 बारक माये. रखुमाये. ऐका, तुम्हा सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला? खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. भजन कोणी कोणी म्हणा बरं? कोणीच म्हणेल नाही. म्हणून पुरी द्या नाही तुम्हाला. का बरं? देव नेऊन तुम्ही काय दरादरी बी जायला शेका, उजित दांगडो जाईल बा आमना बांधवर येईल. देवनं भजन म्हणाल का? बा कंटाळा करतो तुम्ही. देवाचं भजन अंतकरणापासून झालं पाहिजे. जसं की मला सांगायला आवडतं, भक्ती करायची राधेसारखी. इतकी वेळी भक्ती करायची की लोकांना आपल्याला वेडं म्हणलं पाहिजे, अशी भक्ती करायची. भजनात इतकं दंग व्हायचं ना, इतकं वेडं व्हायचं की आजूबाजूवाल्यांना असं वाटायला पाहिजे, हा काय येडा होई घ्या भाऊ, हाय बहीण काय येडी होई गी रे, इथलं भजन करू. हां, राधेसारखी भक्ती करायची. कशी? हे दीवानी में गाना तेरी दीवानी भुवी, दीवानी में गाना तेरी दीवानी भुवी. दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. दीवानी में गाना तेरी दीवानी बनी. चांदनी जरूरत है चंदा की जैसे, मेरे मुरली वाले तेरी जरूरत है वैसे. मेरी जिंदगानी तुझसे, मेरी जिंदगानी तुझसे सुहानी हुई. दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. दीवानी में प्रभु तेरी दीवानी हुई. दीवानी में गाना तेरी दीवानी बनी. दीवानी में गाना तेरी दीवानी बनी. इतकं वेडं व्हायचं ना. 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवानं फिरून राधेकडे बघितलं, इतकी वेळी भक्ती करायची. जसं की तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, मैं बरसाने से
आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ। अरे रसिया ओ मन बसिया, मैं तुझसे मिलने आई हूँ। भजन जोरात झालं पाहिजे हा, पण आपण भजन जोरमा करतच नाही, भजन करतच नाही, भोजन शिवाय राहतच नाही. पण माझा कीर्तनाचा आजचा महत्त्वाचा संदेश असेल. मी आता जास्त विनोद करण्यापेक्षा मला जो खरा संदेश आहे सगळ्या तरुण भावांसाठी असेल. 5-7 मिनटं बोलतो, कोणी जागा सोडू नका. जीवनामध्ये सगळं काही करायचं दादा. हे मागला असे सांग द्या हो, कीर्तन चाललाय ना. आज मला काही सुचू देत नाहीत, काहीच नाही. नाही तर टाचण पडेल तरी आवाज येतो, एवढी शांती असते बरं. ते असले कच कराशिवाय चित लागच नाही. अरे ते हाकट ना त्याच नाही आव काय चालूच राहतेस. 11 वाजता तो आराय मारतो बिचारा. आणि त्याच ना मग तुम्ही जायचे दाखवू सोबत गुण का संगत गुण, आराय मारांचं वय पडदा थोडं 2 तास. त्या बिचारा ते असले काय नाही, ते असले ते थोडं इथलं थोडी समजत ते असले. त्याच ना मग ते त्या साधा बोया कारभार राहत त्याच ना अंधा तसा. पण आपण तरी बाकीच नाही शांतता लेवाल पाहिजे. पण बटाच सारखा होई घेता आज ज्याचे म्हणजे वावर समायला आहे तोच मग नेशांगा बुजी काय राहणार. असू घ्या, असू द्या. आपलं बी काय आता येडील सासर काय मायर काय दांगडो करतो. जीवनामध्ये सर्व काही करा, कदाचित मंदिरं बांधली पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तनं केलीच पाहिजे. हे सगळं सकारात्मक सांगायलो बरं. मंदिरं बांधलीच पाहिजे, मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलंच पाहिजे, पंढरपुराची वारी केली पाहिजे, बाळूमामांची वारी केलीच पाहिजे सांगतोय हां. पण कदाचित नाही मंदिरं बांधले तरी चालेल, नाही वारी केली तरी चालेल, नाही कीर्तनं ठेवली तरी चालेल. पण दादा आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही आहे. तुम्ही मोठ्या वाऱ्या करत असाल, मंदिर बांधत असाल आणि मायबापांना जर दुःख देत असाल तर मला असं वाटतं आपण 50 लाखाच्या बंगल्यात राहून सुद्धा आपल्या इतका मोठा भिकारी जगात कोणी नसेल. म्हणून पहिले तर मी आईबापांना महत्त्व देतो, आईबापांची सेवा झाली पाहिजे. आणि तरुण भावांना सांगतो निर्व्यसनी जीवन जगा. तरुण भावांना सांगतो निर्व्यसनी जीवन जगा. कारण आता सध्या या हळदीच्या बँडनं प्रशांत दादासाहेब एवढा सत्यानाश केला आहे का. बँड लावू नका असं मी म्हणणार नाही, कारभारी महाराज बँड लावू नका असं म्हणणार नाही, बँडमध्ये नाचू नका असं तर अजिबात म्हणणार नाही. हो तुम्ही जरूर नाचा, जरूर बँड लावा, पण हळदीच्या बँडमध्ये दारू आणू नका दादा. या दारूनं एवढा सत्यानाश केला आहे आपल्याच हिंदू पोरं 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली, सगळं सत्यानाश वाटतुडं झालं ना सगळं. या हळदीच्या बँडपासूनच तरुण पोरांची सुरुवात होते. त्या हांड्यामध्ये पाणी आणि दारू मिक्स करून पाजून देतात काही पोरं, तर एवढे बेकार असतात. एवढा सत्यानाश होतोय ना. कोणत्या भावाला वाटतं माझ्या बहिणीचं लग्न एखाद्या दारू पिणाऱ्या पोराबरोबर झालं पाहिजे? एखाद्या भावानं मला सांगा वरती बोट करून. मला वाटतं मन पाहुणा दारुडा पाहिजे भाऊ. कोणता पोऱ्याला वाटस असं? कोणता भाऊला वाटत? कोणत्या भावाला वाटतं माझा पाहुणा, माझा दाजी दारुडा असायला पाहिजे असं कोणत्या भावाला वाटतं? नाही ना. कोणत्या बापाला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? कोणत्या मायला वाटतं माझ्या लेकानं दारू पिली पाहिजे? वाटतं का असं? नाही ना वाटत. कोणत्याच मायला वाटत नाही ना माडी. कोणत्याच मायला वाटत नाही, कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे. पण तुमच्या पोराचं किंवा तुमच्या पोरीच्या लग्नामध्ये दारू आणल्याशिवाय हळदीचा बँड चालू करत नाही. म्हणजे तुम्हाला पेवायला नाही पाहिजे, दुसऱ्यांना बिघाडाशिवाय राहावं नाही बा असं. हां तुमच्या पाया पडून सांगतो, माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानामानाने गुणाने मोठे आहात. पाया पडून माफी मागतो, माझ्या कीर्तनातून आजचा संदेश घेऊन जा. जर तुम्ही तुमच्या पोराच्या किंवा तुमच्या पोरीच्या लग्नामध्ये हळदीमध्ये जर का दारू पाजून तरुण पोरांना नाचवत असाल, शपथ सांगतो आत्तापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, याच्या पुढे जर तुम्ही हळदीच्या बँडमध्ये पोरांना दारू पाजली तर मला नाही वाटत तुमच्या पोराचं किंवा तुमच्या पोरीचा संसार सुखाचा जाईल. सुखाचा जाणार नाही. कारण लग्न काय नुसतं लग्न नसतंय,
तो एक यज्ञ असतो. ब्राह्मण दादा येतात, ते मंत्र बोलतात, तिथं यज्ञ चालू असतो. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजत असाल पोरांना, तर मला नाही वाटत दादा आपण सुखाचा संसार करतील आपले लेकरं. म्हणून आजच निर्णय घ्यायचा. रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं, आपल्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे. आजच्या नंतर कोणी दारूला स्पर्श करणार नाही. तुम्ही म्हणसाल महाराज दारूवर आज का बरं इथली बळ आलेले, तुम्ही मिठा राहिलेली एकादशी पाहिजे, दारूवरच बोलणं शे. काय माहिती आहे का, दारूमुळे एवढा सत्यानाश होतोय ना, किती सत्यानाश होतोय. सत्य घडलेली घटना सांगतो, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एक पोरगा लहान वयात दारू प्यायला लागला, लहान वयातच दारू प्यायला लागला. त्याच्या मित्रानं बघितल्याच्या नंतर गेला बापाकडे, म्हणले काका तुमचा बाडू दारू प्यायला लागला. म्हणला बाप गेला, बाडूच्या कानाखाली वाजवली, का रे बाडू तुझ्यासाठी राब राबायलो, तुझी माय आणि मी तुझ्यासाठी एवढं काबाड कष्ट करतो, तू दारू पितोय, तुला लाज नाही का वाटत? अरे जर अंगावर कपडे नसतील तरी सुद्धा फाटकी बनियान वापरतो, नाही ते पैसे उरतील तर माझ्या लेकाला कामी पडतील, आणि तू दारू प्यायला लागला बाळा, तुला लाज नाही का वाटत? कानाखाली वाजवलं, घरी आणलं, 1-2 महिना शांती, पुन्हा जैसे थे. अजून मित्रांमध्ये गेला, दारू पिऊन आला, दारू प्यायला लागला. अजून दुसरा मित्र आला, म्हणले काका तुमचा बाळू आज पण दारू पितोय. बाप गेला, तोपर्यंत बाळ्यानं चांगलंच पिऊन घेतलेली होती. बाप गेला, म्हणले बाळ्या दारू पितोय का? बाप मारायला गेला, तोपर्यंत बापाची गचंडी धरली आणि बापालाच मारायला उठला. बाप म्हणतो ज्या पोरासाठी राबत होतो त्या पोरानं माझी गचंडी धरली, बस आता संसारच नाही करायचा म्हणला. घरी आला, बायकोच्या जवळ बसला, बायको स्वयंपाक करत होती चुलीजवळ बसला. म्हणले का ग, ज्या लेकरासाठी आपण राबायलो त्या लेकरानं माझी गचंडी धरली, म्हणले मला आता काही करायचं नाही, जीवच ठेवायचा नाही. बाई म्हणते धनी नका ना असं करू, लहान मुलगा मांदीवर जर शी केली तर मांदी तोडून फेकता येत नाही ना, म्हणले सहन करून घ्या ना. पर्याय सांगते ऐका. म्हणे काय? तो दारू प्यायला लागला ना, एखादी मुलगी बघा त्याचं लग्न करून टाका. लग्न झाल्याच्या नंतर बायको आली ना तर सुधरेल म्हणला तो. आता त्याचं लग्नही केलं, लग्न केल्याच्या नंतर ती पोरगी आली नवीन लग्न करून. आता तिला नवीन काही समजलं नाही, पण नंतर लक्षात आलं की माझा नवरा तर दारुड्या. पर पोरगी खानदानी होती, ती म्हणते हा दारुडा आहे, मी याला सोडून जर का माहेरी गेली तर माझ्या माहेरमध्ये माझ्या बापाला आणि माझ्या मायला ते बोलू देणार नाही. भाऊबंदकीतले लोक बोलू देणार नाही. अरे काय बोलतोय, तुझी पोरगीनं संसार नाही केला, इथं येऊन बसली आई बापांची जर इज्जत कमवायची असेल तर जातच नाही म्हणले मी. बाई तिथंच राहिली, सुधरवते म्हणले याला. संसारामध्ये बाई अडकली. एक मुलगा झाला, मुलगा 2-2.5 वर्षाचा आहे. मुद्दाम करताय काय? नाही म्हणजे खरंच बाणट सुरूच नाही आहेत का? तसं मुद्दाम करा ना, माल समजाल मार्ग मग. कारण येडान दगड मारत माणूस समजेल येड आहे बुवा असं. शानला दगडे लई फिरानात का काय राव? विठ्ठल मार आवरा नाव नाही आहे का? मना टाया पटत नाही तुम्हाला काय बशी आहो. एक मुलगा झाला, मुलगाच्या नंतर मुलगी झाली, 2 लेकरं येतात. मुलगा झाला 7-8 वर्षाचा, 8 वर्षाचा मुलगा आणि 4-5 वर्षाची मुलगी, 5-6 वर्षाची. 5-6 वर्षाची मुलगी, 7-8 वर्षाचा मुलगा. दोघं लेकरं खेळत होते मायच्या जवळ. तो नवरा आला, त्या बायकोकडे म्हणायला लागला, मला 100 रुपये दे म्हणले दारू प्यायला. बायको म्हणते धनी तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? मला शहाणपणा शिकू नको, दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते आता अजिबात भेटणार नाही, आत्तापर्यंत फक्त तुमचं शोक पूर्ण करण्यासाठी मी खर्च केला, कामाला मी जाते आणि माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता म्हणले, तुम्हाला काय अक्कल आहे का? अहो सोन्यासारखी 2 लेकरं आहेत म्हणले, या पोरांचं शिक्षणाचं काय, यांचं लग्नाचं काय ते बघा ना, हे दारूमध्ये काय ठेवलंय? तो म्हणतोय शहाणपणा शिकू नको, मायबापांचं ऐकलं नाही, तुझं काय ऐकणार आहे? दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोघं नवरा बायकोंचा वाद चालला. गल्लीतला एक मित्र बघत होता, त्याने बघितल्याच्या नंतर सांगितलं, म्हणले काय रे भाऊ काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो दारू प्यायला, माझ्या बायकोने 100 रुपये नाही दिले म्हणले मला दारू प्यायला. तो मित्र म्हणतो तुझ्या बायकोनं तुला 100 रुपये नाही दिले, हे जर माझी बायको बघल तर ती पण मला विरोध करेल ना. त्याच्यापेक्षा तुला पर्याय सांगतो. म्हणे काय? 100 रुपये मी देतो, दारू पिऊन ये आणि तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार, नवीनीने तुला विरोध नाही केला पाहिजे. या नराधमानं 100 रुपये दिले, दारू पिऊन आला. दारू पिऊन आल्याच्या नंतर हा बायकोची केस धरतो, फरफडत भर चौकात आणलं आणि भर चौकात आणून बायकोला मारतोय. बाई विनंती करते, धनी स्वामी, आपल्या हिंदू धर्मामध्ये पती तो परमेश्वर असतो, मी तुमच्या पाया पडते, माझ्यासाठी तुम्ही देव आहात,
पर मला मारू नका ना, आणि मारायचं असेल तर चार भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पर समाजाच्या समोर नका मारू हो, कारण समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय, असा कोणता गुन्हा केला या पोरीनं? अहो धनी, लोक मला वाईट नजरेनं बघतील हो, मी तुमच्या पाया पडते, नका ना मारू. हा नराधम मारतच होता. 7-8 वर्षाचा मुलगा एकीकडनं पाय धरतो. वा, 7-8 वर्षाचा मुलगा एकीकडनं पाय धरतो, 5-6 वर्षाची मुलगीने एकीकडे पाय धरला. दोघं लेकरं पाय धरून सांगताय, पप्पा नका ना मारू माझ्या माईला. या नराधमानं दोघं लेकरांचे कपडे धरले, दोघं लेकरांना दोघं साईडला फेकलं, पुन्हा धावून गेला लाकडी घेऊन बाईला मारायला. बाई म्हणते, भर चौकात मारतोय, अरे दारुड्याचा संसार करते, कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरी तुला पैशातून दारू पितोय, बस आता याचा संसारच नाही करायचा म्हणला. याचा संसारच करायचा नाही म्हणले. बाईनं अरण्याचा मार्ग धरला. कपाशीला मारायचा फवारा येतो का? ते पॉयझनचा डब्बा होता, ते विष प्राशन करायचं, प्यायचं आणि जीवन संपवायचं. पॉयझनचा डब्बा हातात आहे, पण विष प्राशन करेल. नजरेच्या समोर 2 चिमुकली लेकरं आली दादा, मुलगा आणि मुलगी. बाई विचार करते, आता जर का मी विष प्राशन केलं तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं? म्हणले, बाई आजचे दिवस घरी जाते, माझ्या लेकरांना माझ्या हातून काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते, नंतर काय करायचं ते करते म्हणले. नंतर काय करायचं ते करते म्हणले. बाई घरी आली. या नराधमाना घरात काहीच नाही राहू दिलं. या नराधमाना घरात काहीच नाही राहू दिलं. दुकानदाराकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले आणि दुकानदाराला सांगितलं, दादा मला थोडीशी डाळ आणि थोडासा गुळाचा खडा दे रे, आज माझी खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची. म्हणले, उधार दे ना वस्तू, मला मजुरी लागली का, मजुरीचे पैसे आले का तुला देते लगेच. उधारीनं डाळ आणली, गोड आणला, पुरणाची पोळी बनवली. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते. डोळ्यातून अश्रू वाहता, अश्रूनं ओलीचिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते. लेकराला सांगते, दादा उद्या जर या जगात मी नसेल ना, ही तुझी बहीण नाही, ही तुझ्यापेक्षा लहान आहे, तुझी मुलगी समजून तिला वागशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती, दीदी तुझा दादा जर तुझ्यावर रागवला ना, त्याच्या बोलण्याका नको जाशील ग, हा तुझा भाऊ नाही, तुझ्यापेक्षा मोठा आहे म्हणजे तुझा बापच आहे. दोघांना समजवत होती बाई. दोघं लेकरांना समजवते. आणि त्या वातावरणामध्ये तिचा नवरा दारू पिऊन आला. दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोला म्हणते, ए मला जेवायला वाढ म्हणले. जेवायला वाढ म्हणल्याच्या नंतर पुरणाची पोळीचा ताट आणून ठेवला. त्यानं तो ताट बघितला, उलटा तोंडावर मारून फेकला बायकोच्या. का ग, दारू पिल्याच्या नंतर काय जेवायला लागतं तुला माहिती नाही का? काय जेवायला लागतं तुला माहिती नाही का? अजून बायकोला मारायला लागला. बाई म्हणते, कुठंतरी मी निर्णय बदलला असता, पर तू दारू पितोय, घरात काहीच नसल्यावर तुला जेवायला देते तरी मला मारतोय. आज भर चौकात मारलं, लोक काय विचार करत असतील, तेवढा सगळा राग मी स्वतःला समजवलं मनाला, आणि आज स्वयंपाक करून तुला खाऊ घालते, तरी तुझं तसंच आहे. बस आता मला जीवच नाही ठेवायचा म्हणला, जीवनच संपवून घ्यायचा. दोघं लेकरांना जवळ धरून झोपली बाई. एकीकडनं मुलगा आणि एकीकडनं मुलगी. कदाचित त्या लेकरांची माईजवळ झोपायची शेवटची रात्र असेल काकू. आईन मध्यन रात्र बाई उठली आणि उठल्याच्या नंतर ते विष पॉयझनचा डब्बा पिऊन घेतला आणि भिंतीच्या आडमध्ये पडलेली आहे. सकाळी 7 वाजेला मुलगा उठला. उठल्याच्या नंतर बघतो माय आमच्याजवळ होती, माय काय दिसेना, माय गेली कुठं? इकडे तिकडे शोधतोय, माय काय दिसत नाही. घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय पडलेली आहे, झोपलेली आहे. आता त्या 7-8 वर्षाच्या पोरगाला जन्म आणि मरण यातलं अंतरच कळत नव्हतं. त्याला असं वाटलं माय झोपली काय. हे आई अगं उठ ना. आई आमचा काय गुन्हा झाला का गं बाई? रात्री आमच्याजवळ झोपली होती आई, आणि आमच्यातून उठून इकडे येऊन झोपली, म्हणजे आमच्याकडनं काही चुकलं का गाई? आमच्यावर रुसली का गं माय? ए आई बोल ना. तो पोरगा माईला सांगतोय, आई असा कोणता गुन्हा झाला ग, तू आमच्यातून उठून इकडे एकटी येऊन झोपली? आई सांग ना. आई बोलत का नाही? आमचा काय राग आला का ग? ए माय बोल ना. त्या पोराचा रडण्याचा आवाज त्याच्या 5-6 वर्षाच्या बहिणीनं ऐकला. ती 5-6 वर्षाची बहीण सांगायला लागली, दादा का रे काय झालं? काय नाही ग बाई, आईला 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही दीदी.
आई तुला जास्त लाड करते, आई तुझ्यावर जास्त प्रेम करते, कदाचित तुझा आवाज ऐकून तरी माय उठेल, तू तरी आवाज दे ना ग बाई. ती मुलगी मायला सांगते, आई दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का ग येते, माय ग उठ ना. आई आमच्याकडनं असं काय चुकलं का तू आमचा एवढा राग धरून बसली. आई अगं बोल ना. कारण त्या लेकरांना जन्म आणि मरण यातलं अंतरच कळत नाही दादा. दोघं पोरं रडत होते. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. म्हणले काय रे लेका हो, काय झालं. ए मावशी, रात्री आमची आई आमच्याजवळ झोपली होती, न जाणो काय काय झालं माहीत नाही, पण आमची आई आमच्यावर रुसली का रागावली आहे काही समजत नाही. आमच्याजवळहून उठून आली आणि इकडे भिंतीच्या आडमध्ये झोपलेली आहे. मावशी माझी माय कदाचित आमच्यावर रुसली असन, तुम्ही तरी आवाज द्या ना, तुमचा आवाज ऐकून तरी माझी माय उठल. त्या गल्लीतल्या बाया सांगत होत्या, ए पोरी अगं उठ ना, ए बाई, ए ताई उठा ना. अगं तुझे लहान लहान लेकरं रडतायत, तुला या लेकरांची दया नाही काय येत अगं, उठ ना. त्यांच्यात एक आजीमाई होती, म्हातारीबाई होती. त्या गल्लीतल्या बायांना सांगायला लागल्या, अगं पोरी हो तुम्ही तिला आवाज देताय, पण ती जिवंत की मेलेली ते तर बघा. अनुभवी मावशी होती, जवळ आली, तिनं हाताची नाडी बघितली. हाताची नाडी बघितली आणि हातच सोडला. दोघं लेकरांच्या डोक्यावरनं हात फिरवला. दोघं लेकरांना सांगितलं, पोरा हो आता तुमच्या माईला उठवून काहीच उपयोग होणार नाही रे, तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली. दोघं लेकरं रडायला लागले. आई, ए मावशी, ए आजी, माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, जर दिवसभर शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगायची, बाई मी शेतात चालली, माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा. 1 दिवसासाठी जर जायची तरी कोणाला तरी सांगून जायची, माझी माय माझ्या लेकरांवर लक्ष ठेवा. ना तुम्ही सांगताय आजी माझी माय आम्हाला कायमची सोडून गेली, कोणाच्या भरोशावर, कोणाच्या विश्वासावर. हे माय सांग ना. दादा सगळ्या गावात लोक रडत होती. हा दारुडा नवरा अंगणात झोपलेला होता. याच्या पण लक्षात आलं माझ्यामुळं माझ्या बायकोनं आत्महत्या केली. येणारा धमानही घाईघाई निर्णय घेतला, हिचे नातेवाईक येतील मला मारतील किंवा केस करतील. याने सुद्धा घाईघाई निर्णय घेतला. याने शेतीचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली. या नालायकाला तसंच मरायचं होतं, पण त्याच्यामुळे एक पतिव्रता स्त्रीला मरावं लागलं. दादा दोघंही मेलेत, पण मायबाप गेल्याच्या नंतर लेकरांचं काय हाल होतात ऐका. कारण मायबाप शिवाय लेकरांचं लाड कोणी पुरवू शकत नाही. कदाचित ज्यांचे मायबाप आहेत त्यांना महत्त्व कळत नाही, ज्यांचे नाही ना त्यांना विचारा. हो, ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. घरामध्ये 2 तरुण मुली आहेत, खिशात 1 रुपया नाही, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. 2-2 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही, त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत काय असते. तसं ज्या लेकराला मायच नाही ना, ज्या लेकराला बापच नाही ना, त्या लेकरांना जाऊन विचारा, दादा मायबाप नसल्यावर तुम्हाला जीवन कसं वाटते. कदाचित तसा मुलगा जर भेटत नसेल तर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाच्या रवी किरणकडे या. तुम्हाला 2 तास आसवणारा रवी किरण महाराज एकांतमध्ये रडत बसतो. कधी या माझ्याजवळ, मला विचारा, रवी किरण महाराज तुमची माय नाही आहे, तुम्हाला जीवन कसं वाटतं. दादा माय गेल्याच्या नंतर असं वाटतं जणू काय माझा सुखाचा समुद्र आटल्यावानीच वाटतंय हो. हा दादा, बापही मेला मायही मेली. फक्त 8 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी या पोळ्याचा सण. मायबाप गेल्याच्या नंतर काय फजिती होते लक्षपूर्वक ऐका. पोळ्याचा सण. या पोरानं एक बैलाची दोरी धरली आणि बैलाच्या मागं धावत चालत होता. तो बैल मारायला येत होता, कशी तरी दोरी हिसकून तो बैल पडायचा. हा पोरगा अजून पडत पडत जायचा, पुन्हा बैलाची दोरी धरायचा. अजून तो बैल मारायला यायचा, पुन्हा दोरी सुटायची, अजून पडत पडत जायचा, पुन्हा दोरी धरायचा. एक असे विनेकरी बाबासारखा बाबा बसलेले होते. त्यांनी सांगितलं, का रे बेटा सागर, हे बाळा, अरे तो बैल तुला मारतोय, त्याचं शिंग जर लागेल तर तुला जखम होईल ना बेटा, नको ना दोरी धरू त्या बैलाची, तो मारतोय तुला. त्या 8 वर्षाच्या पोराचं उत्तर ऐकून महाराज मनसुन्न होतंय. हो, दगडालाही पाजर फुटल असं वाक्य त्या पोराचं होतं. त्या पोरानं सांगितलं, बाबा हा मारका बैल घेऊन फिरतोय, कोणी हाऊस म्हणून नाही हो बाबा.
हाऊस म्हणून हा मार्का बैल घेऊन फिरत नाही या बाबा. तुमच्या घरामध्ये कोणीतरी तुमची पत्नी असेल, तुमची सुनबाई असेल किंवा तुमची मुलगी असेल, कोणीतरी गोडधोड करणार असेल. पण आज पोळ्यासारखा सण आहे. माझ्या घरामध्ये माझी मायच नाही, बहीण आहे ती 6 वर्षाची. प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते ना बाबा. आज प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी खातील, माझ्या घरात पुरणपोळी बनवणारच कोणी नाही या. हा मार्का बैल हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा. हा मार्का बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय, कोणी ताई माई या नंदीची पूजा करेल ना, घासभर पुरी या नंदीला देईल, तेवढी घासभर पुरी मला पण देईल आणि तेवढी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल. तेवढ्यासाठी हा मार्का बैल घेऊन फिरतोय महाराज. दादा, त्या पोरांना विचारा मायबाप गेल्याचं दुःख काय असतं. ज्यांची हयात आहे त्यांना कळत नाही. आणि मी नेहमी सांगतो, आता हे इतकं सगळं घडलं, हे कशामुळे घडलं? कशामुळे? दारूमुळे. तर माझ्या तरुण भावांना एक विनंती असेल, या गरीब भिकारी भावाची, तुमच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवत नाही, पण निर्व्यसनी जीवन जगा. कारण दारू इतका सत्यानाश करते ना, किती सुखी संसार असला तरी वाटोडं व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तरुण भावांना सांगतो, दादा निर्व्यसनी जीवन जगा, दारू पिऊ नका. आणि खास करून पुड्यापाड्या खाऊ नका, विमल खाऊ नका. कारण त्या विमलच्या नादात काय होतं माहिती आहे का? तुम्हाला वाटतं विमल खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला समाधान वाटतं, पण विमल खाल्ल्याच्यानंतर दगडावर थुंकून या, 1 महिनाभर त्या दगडावरचा दाग जात नाही. मग तुम्हाला फेफडासना काय हालवतच होतील, कल्पना करा. दगडावरचा दाग जरी महिनाभर जात नाही, तुमनं शरीरनं काय हाल करत असेल. आणि आखो सांगस, जर तुमले पुढ्या काहीच नाही फायदा वाटत असेल तर पुढींमध्ये कॅन्सर होतो. हो, माऊथचा कॅन्सर होतो पुढींमुळे. त्या विमलच्या पुड्या बाकीना बंदा खायलेतच आणि आखो खाली पुढी बोट माट काय ना असा वर फेकतस. रस्ता तरी चालू ना देखाल भेटत असा हिरा खायले तर खाली पुढी बोट मागाली ना असा वर फेकतस. म्हणजे देवले सांगतात, जागा खाली करटेव रे मी हिरायनो. हां, पुडी खाऊ नका. हो, आणि जर तुमले दारूच पेनी शे, पुड्याच खाण्याशेत, मग कोण परायण बाय बेटीनं नशीब नका फोडा. म्हणजे तुम्ही दारू पिवा मान पुड्या खावा मा कव बी मरी घ्यात, कमीत कमी एखादी पूर्ण नशीब तरी फुटाव नाही. आजच्या नंतर माझं कीर्तन ऐकलं तरुण भावांना सांगतो, हक्काने सांगतोय, तुम्ही माझे आहात, माझ्या धर्माचे आहात म्हणून, माझे आहात म्हणून हक्काने सांगतो. आणि मला असं हक्काने बोलायला आवडतं. काय ना, मी बोलसू मना आहेत ते मीच बोलसू ना, दुसरा थोडी बोलाली. बरोबर आहे की नाही? मनाशेत ते मी हक्कातेन बोलसू. कारण एखादा गरमा जर कधी पोरे चुकणं मायबापच बोलतस, बरोबर आहे की नाही? दुसरा बोलायला घ्या ते गरमा, तू न धकरे आज सांग देतस लोक. हां, गरमा ज्या आपला राहतस त्याच बोलतस. हो, आणि आमचं तत्व आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. म्हणून सांगावं वाटतं, दादा निर्व्यसनी जीवन जगा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्द जर चुकीचा गेला असेल, कारण काय माहिती आहे का, आज जरा जास्तच कटकट होत होतं ना, त्याच्यामध्ये एका शब्द गेला असेल तोल माझा बोलण्यात, तर मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो. सगळे तरुण भावांना सांगतो, दादा माझ्या बोलण्यामध्ये तोल गेला असेल तर तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींनाही सांगेल, तुमचा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेले माझ्या बापासारखे, तिथे बसलेल्या माझ्या मायांसारख्या मावश्या बसल्यात, तुम्हाला सांगेल, तुमले जर 4 पोरं होतील, मला 5वा मुलगा समजेन, माफ कर द्या. एका शब्द मग तुम्हाला मन दुखाय नवीन ते. तुमले 4 पोरे होतील, 5वा मुलगा समजे, माफ करा. 3 होतील, 4था समजा, 2 असेल, 3रा समजा, 1 असेल, 2रा समजा. तुमले पोरगा नसेल, माल दत्तक लिहिले पण माफ करजात काका. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊलीत महाराज.